मम्मी पप्पा तर खूप दिवसापासून मागे लागले होते की सून कधी आणतोय. मी तर डायरेक्ट रेडी होऊन निघालो होतो मामाच्या गावाला जाण्यासाठी. लगेच आपली क्वीन काढली आणि डायरेक्ट निघालो. आता मम्मी पप्पाने तर मामाची पोरगी फिक्स केलेलीच होती, पण लगेच मी महादेवाच्या मंदिरात पोहोचलो. मस्तपैकी दर्शन वगैरे केलं आणि लगेच निघालो पुढच्या प्रवासासाठी. तेवढ्यातच मम्मीचा कॉल आला की येताना गजरे आणि हार घेऊन ये. मग ते घेतलं आणि डायरेक्ट निघालो अजिंठा जाण्यासाठी. आपली क्वीन पण खूप खराब झालेली होती, तिला मस्तपैकी वॉश पण करायची होती. पटकन वॉश वगैरे केलं, पण मावशीच्या घरून कंटिन्यू फोन पण येत होता की तू माझ्या घरी डायरेक्ट ये. मावशीच्या घरी पोहोचल्यानंतर तर सगळेच माझी वाट बघत होती. पटकन मी रेडी वगैरे झालो आणि बुके घेऊन डायरेक्ट निघालो मामाच्या घरी जाण्यासाठी. तसं तर मामाची मुलगी पण खूप वेळपासून वाट बघत होती, पण आमचे पाहुणे मंडळी खूप लांबून येत होते, त्यामुळे गाड्यांचा पूर्ण तापा घेऊन तर मामाच्या घरी तर पोहोचलो होतो. मला तर एकदम छोटासा कार्यक्रम वाटला होता, पण मामाने तर चांगलं स्वागत केलेलं होतं. इकडे पंडितजीने तर पूर्ण तयारी केलेली होती आणि पूर्ण पाहुणे मंडळी येऊन सुद्धा बसलेले होते. हा कार्यक्रम तर फक्त फिक्स करण्याचा होता, पण एंगेजमेंट सारखाच वाटत होता. इकडे पूजा झाली आणि तेवढ्यातच मामाच्या मुलीची एंट्री झाली. भैया आणि वहिनीने पण पूजा करून टाकली. पंडितजीने लगेच आवाज दिला, तुम्ही दोघं पण बसून घ्या, आणि दीदीने तर ओळून घेतलं. इकडे माळा टाकून आमचं दोघांचं अभिनंदन सुद्धा केलं. मी पण होणाऱ्या बायकोचं अभिनंदन केलं आणि मम्मी पप्पांचं दर्शन घेतलं. आता दोन्ही फॅमिली मधला तर हा आनंदाचा क्षण होता, पण सगळ्यात जास्त तर माझी मम्मी खुश होत होती, कारण की हा छोटासा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला होता. मामाचीच मुलगी असल्यामुळे सगळे नातेवाईक जवळचेच होते. फायनली कार्यक्रम तर मस्त झाला. जेवण वगैरे केलं आणि लगेच निघालो घरी जाण्यासाठी.